जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत, कॉमेंट्स आहेत, तर ते काय आहेत आणि त्याचं उत्तर काय आहे ते आपण पाहूया. एक दर्शक कॉमेंट करतायत, एसीबीसी चा कायदा पारित होण्याच्या आधीच ईडब्ल्यूएस काढले आहे, मग आता ईडब्ल्यूएस व्हॅलिडिटी संपेपर्यंत मी ईडब्ल्यूएस वापरू शकतो का? हे बघा, आता जर तुम्ही कोणत्याही मागास प्रवर्गाचे फायदे म्हणजे त्या कोणत्या कास्ट सर्टिफिकेटचे जर महाराष्ट्रात बेनिफिट घेत असाल, तर तुम्ही ईडब्ल्यूएस म्हणजे दुहेरी तुम्ही फायदा घेऊ शकत नाही. आणि जोपर्यंत समजा तुमच्याकडं मागास प्रवर्गाचा दाखला नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही ईडब्ल्यूएस म्हणून तो सर्टिफिकेट वापरू शकता. परंतु तुम्ही दुहेरी म्हणजे तुमचा आता जसा एसीबीसीचा पण जर तुम्हाला म्हणजे फायदा घेतायत आणि प्लस ईडब्ल्यूएस चा पण घेतायत, तर ते म्हणजे कायद्याला धरून नाहीये. तुम्ही कोणताही एक तर तुम्ही ईडब्ल्यूएस ला म्हणजे तुम्ही ठेवू शकत नाही, एक तर ईडब्ल्यूएस चा तुम्हाला बेनिफिट घेऊ शकता म्हणजे तुम्ही एसीबीसी ला क्लेम करू शकत नाही, किंवा तुम्हाला जर ईडब्ल्यूएस करायचं असेल तर मग एससीबीसी म्हणजे तुम्हाला क्लेम करता येणार. नेक्स्ट क्वेरी आहे, थंबनेल काय आहे? हे बघा, मी आता एक व्हिडिओ बनवला, त्याच्यावरती कॉमेंट होता, आजचाच व्हिडिओ आहे का, आता पोलीस भरतीमध्ये एसीबीसीचा जो आरक्षण आहे, तर तो आरक्षण असला तरी सध्याच्या भीतीला तहसील कार्यालयातनं, सेतूमध्ये किंवा महाई सेवा केंद्रातनं त्या म्हणजे 2024चा जो मराठा म्हणजे एसीबीसीचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो देण्याचं काम सुरू नाहीये. परंतु आता जसं तलाठी भरतीमध्ये म्हणजे त्यांनी जे माग ज्यांच्याकडं 2019च्या GRच्या नुसार म्हणजे एसीबीसीच्या ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, तर तिथं त्यांनी तो म्हणजे ग्राह्य धरला जात आहे. आणि हे मी सांगत नाही, मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. जो नोटिफिकेशन आहे डिपार्टमेंटचा, तर तो दाखवलेला आहे. मी कोणतीही गोष्ट हव्यामध्ये म्हणजे तीर मारत नाहीये. आणि नेक्स्ट क्वेरी आहे, सर चुकताय तुम्ही, मराठा समाज फक्त आणि फक्त एसीबीसीच वापरू शकतो, ईडब्ल्यूएस नाही. चूक दुरुस्त करा, नाही तर तुमचा व्हिडिओ कोर्टात जाईल की तुम्ही खोटी माहिती पसरवत आहात. मित्रा, कोणतीही गोष्ट मी करताना जे आहे ना, ते कायद्याचा आणि GRचा संदर्भ देऊनच म्हणजे मी इथं सांगतोय. आता तुम्ही हे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो त्यांचा लेटर आहे आणि त्यांनी जे चीफ सेक्रेटरी म्हणजे सगळ्या राज्यांना त्यांनी पाठवलेला हा लेटर आहे. लेटरची डेट आहे 19 सप्टेंबर 2022. आता या लेटरच्या अनुषंगाने ईडब्ल्यूएस चा वापर, तर हे बघा, आता मी याला मिनिमाइज करतो. क्वेश्चन त्यांनी असं दिलंय का, समजा मायग्रंट बिलॉंग टू शेड्यूल कास्ट, एससी शेड्यूल कास्ट, ट्राइब, एसटी आणि ओबीसी इन अदर स्टेट, they do not belong to SC, ST, OBC, then they can apply for EWS reservation. म्हणजे हा प्रश्न, आता ह्या प्रश्नाला त्यांनी म्हणजे क्लिअर हे संदर्भ दिलेला आहे. आणि द पर्सन बिलॉंगिंग टू EWS who are not covered under scheme of reservation for SC, ST and OBC shall get 10% reservation in direct recruitment in civil post and services in the government of India. हे इथं क्लिअर झालं. applicant belong to SC, ST, OBC included in central list residents in the state of किंवा Union Territory are not eligible for EWS reservation in respect of post service of government of India. आता याच्यावरनं म्हणजे इथं क्लिअर दिलेलं आहे का, म्हणजे जे मायग्रंट आहे ज्यांना म्हणजे केंद्रामध्ये म्हणजे सेंट्रल लिस्ट मध्ये म्हणजे त्यांना SC, ST चे फायदे म्हणजे ते घेऊ शकतात, तर त्यांना तिथं
सेंट्रल मध्ये मग ते जे आहे EWS काढू शकत नाही. आणि ज्यांना स्टेट मध्ये रिझर्वेशन म्हणजे SC ST OBCचं म्हणजे त्यांचा रिझर्वेशन नाहीये, तर तिथं ते EWS चा रिझर्वेशन मागू शकतात. आता पुन्हा इथं क्वेश्चन नंबर 12. If the person belong to other backward class OBC in the state list but not in central list can apply for income and asset certificate. तर इथं क्लिअरली त्यांनी लिहिलंय इफ द पर्सन बिलॉंग टू OBC in the state list but not in central list she can apply for income and asset certificate for applying post of service of government of India to avail EWS reservation. तर इथं पुन्हा त्यांनी सांगितलंय जर तुम्हाला राज्यामध्ये आरक्षण आहे परंतु केंद्रामध्ये आरक्षण नाही, तर त्यावेळेस तुम्ही केंद्राच्या वेकन्सीसाठी EWS चा जो आहे तो तुम्ही रिझर्वेशन साठी फुलफिल आहात, तुम्ही तिथं ते अप्लाय करू शकता. तर हे जो GR आहे हा गव्हर्नमेंटचा जो लेटर आहे, तर तो लेटर मी माझ्या टेलिग्राम चॅनल जे आता या व्हिडिओच्या स्क्रीनवरती तुम्हाला टेलिग्राम चॅनल दिसतोय त्या चॅनलवरती हा जो GR आहे ते मी अपलोड केलेला आहे. पुन्हा आणखी एकदा अपलोड करतो. तर असा कोणताही म्हणजे अनर्थ काढू नका. हे जे काय आहे ते शासनाच्या पत्रकानुसारच आहे. थोडक्यामध्ये SC BC म्हणजे मराठा आरक्षण हे महाराष्ट्रात लागू आहे, केंद्रामध्ये त्याला बेनिफिट नाही. म्हणून केंद्राच्या ज्या पोस्ट्स आहेत तर त्याच्यासाठी तो EWS वापरू शकतो केंद्राच्या पोस्ट करता. म्हणजे महाराष्ट्राचे पोस्ट करता नाही किंवा महाराष्ट्राचे ऍडमिशन करता नाही. त्याचप्रमाणे जे OBC आहे ज्याचा महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये OBC म्हणून इन्क्लुडेड आहे परंतु केंद्राच्या लिस्टमध्ये ते नाहीये, तर मग अशा वेळेस केंद्राच्या साठी म्हणजे केंद्राची पोस्ट असेल किंवा केंद्राच्या महाविद्यालयांचे ऍडमिशन असेल तर त्या ठिकाणी तो EWS वापरू शकतो. तर हे GR तुम्ही पूर्णपणे समजून घ्या. मी माझ्या मनाचा बोलत नाहीये आणि मनामध्ये जी शंका आहे तर टेलिग्राम चॅनलला व्हिजिट द्या, तो GR पूर्ण वाचा आणि त्याच्यानंतर मग कॉमेंट करा. आणि आता उद्या आपण जर EWS सर्टिफिकेट ऑनलाईन घर बसल्या कसा काढायचा त्याचा व्हिडिओ बनवणार आहे. सध्या तरी आपल्याकडे SC BC रिझर्वेशन अद्याप लागू झालेला नाहीये, परंतु युद्ध पातळीवरती त्याचा काम सुरू आहे आणि 2-4 दिवसांमध्ये 2024च्या कायद्यानुसार ते ज्यावेळेस SC BC मराठा रिझर्वेशनचा जो अप्लिकेशन आहे तो सुरू झाल्यावरती, परंतु तत्पूर्वी मी आपल्याला जी प्रोसेस आहे ती कशी असणार आहे, आपण ऑनलाईन घर बसल्या SC BC मराठा कास्टचा दाखला कसा मिळवायचा त्याचा व्हिडिओ पुढे येणार आहे. तर सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळत राहील. तर मित्रांनो आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.